तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय हॉटेल वृंदावन खानपानला। हा, यांच्या इथं आलोय आणि यांच्या इथं भेटणार स्नॅक्स मस्त असं डिलिशियस फूड आहे ना, ते आज आपण टेस्ट करणार आहे। यांच्या इथं भेटणार आता स्नॅक्सचं फूड आहे ना, ते आपण टेस्ट करण्यासाठी त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ। काय काय त्यांच्या इथं डिलिशियस भेटतंय ते बघूया। आणि या हॉटेलचं नाव मी म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडेच ऐकलेलं होतं आणि आज आपण त्या हॉटेलला व्हिजिट केल्या। चला त्यांच्या इथं आता झणझणीत सातारकरांचं आवडतं कोणतं फूड भेटतंय ते बघूया। चला व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। हमारे इधर मिसल, इडली, कांदा पोहा, भज्जी, डोसा, उत्तप्पा, उपीड, मेंदू वड़ा सब कुछ मिलता है। म्हणजे तुमच्याकडे स्नॅक्स मध्ये सगळं फूड अवेलेबल आहे। ओके, त्यामध्ये आता स्पेशल काय? स्पेशल हमारा मिसल है, डोसा है और मेंदू वड़ा। कस्टमरचा रिस्पॉन्स वगैरे कसा आहे? कस्टमर का रिस्पॉन्स अच्छा है, खा के जाते हैं, अच्छा फीडबैक देते हैं। हे काय आहे का? ये सर मिसल पाव है हमारा कोल्हापुरी स्टाइल में। कोल्हापुरी स्टाईल में Yes. त्याला म्हणजे रस्सा म्हणतात काय? हाँ, रस्सा म्हणते का कट म्हणते त्याला? कर्ड रसा सब परसन मटकी सब मिक्स। देखिए हमारा कोल्हापुरी स्टाइल में अभी अभी बनाया था आज। अशा प्रकारे हॉटेल वृंदावन खानपान यांची जी डिलिशियस मिसळ आणि स्पेशल मिसळ आपल्या समोर लागली आहे, त्याची क्वांटिटी आणि क्वालिटी दिसताना तर एकदम खतरनाक वाटते। आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात आधी बघायला गेलं तर मस्त आपला असा कट भरलेला आपल्याला ती बादली जी आहे ना ती लागल्या। साईडला मस्त असं दही, दहीच्या साईडला 2 पाव, बाजूला कांदा लिंबू आणि मस्त अशी शेवची थापी, असं सगळं आपल्याला ते समोर आपल्याला लागलंय। आणि आता सातारकर चौकशी ती पण मी तुम्हाला सांगतो। पहिल्यांदा जो कट आहे ना असा लाल लाल भडक झणझणीत सातारकरांचा आवडता कट, आता आपण ते टेस्ट करून बघू। मस्त असं गरमागरम तो कट आपण पहिल्यांदा ते त्यात ओतून घेऊया। असं बादलीने ओतायला लागते, दाखवायला लागते। ओके, आता मस्त याला आपण असं ते जे म्हणजे मिक्स करतात ना तसं करून घेऊ, म्हणजे त्याला जी टेस्ट आहे ना ते एकदम झणझणीत अशी येऊन जाईल। वास पण एकदम मस्त आला। आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण बघूया। सगळ्यात पहिला सातारकरांचा आवडता कांदा लिंबू जो आहे ना तो आपण त्यात टाकून घेऊ। कांदा बिंदा आपण ते सगळं टेस्टच करणार आहे। आणि हो, सगळ्यात आवडता विषय म्हणजे दही, ते दही आपण त्यात मिक्स करून घेऊया। दही मिसळ कशी असते त्या टाइप मध्ये आपल्याला ही मिसळ आता टेस्ट करायला भेटते। दही आहे ना जे साईडला खायला पण भारी वाटतं आणि असं मिसळचं जे जे आपण मिक्सर करतो ना त्यामध्ये टाकून पण दही खतरनाकच वाटते। आता आपण टेस्ट करून बघू, तुम्ही पण तिथं कधी असं केलं नसलं तर एकदा करून बघा। दही आणि मिसळचं कॉम्बिनेशन दही मिसळ म्हणून येतेच। आता आपण मस्त टेस्ट करून बघू। एकदम डिलिशियस आणि झणझणीत अशी टेस्ट त्या मिसळला आहे। आणि म्हणजे अशी मिसळ तुम्ही खाल्ली की तुमच्या तोंडाला
तुमच्या तोंडावर येणारा तो आनंद असतोय ना, तो बघूनच तुम्हाला कळलं पाहिजे मिसळची टेस्ट कशी आहे. बऱ्यापैकी हायवेला आपण इकडे तिकडे जातो, बऱ्यापैकी आपण इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग करत असतोय, पण ट्रॅव्हलिंग करताना भेटणारी जी मिसळ आहे ना ती एवढी क्वांटिटी आणि क्वालिटीसाठी खतरनाक नसते, पण यांची इथं भेटणारी जी मिसळ आहे ना खरंच एक नंबर आहे. तुमच्या खिशाला परवडेल या रेट मधले, आणि त्या मिसळची टेस्ट खरंच एक नंबर आहे. कांदा आयुष्य पण झणझणीत अशी मिसळ आपल्याला म्हणजे आज इथं खायला भेटली, आणि अशी मिसळ आपल्याला टेस्ट करायला भेटली. आणि ही तुम्हाला पण टेस्ट करायला भेटण्यासाठी तुम्हाला पण इकडे यावं लागतंय. आपल्या काशी पासून पुढे जाताना आपल्या नागठाणे हायवेला आला की तिथं जाता जाता तुम्हाला निसरायच्या अलीकडच हॉटेल लागतंय, हॉटेल वृंदावन खानपान. तिथे या नक्की. त्यांच्या इथलं जे डिलिशियस स्नॅक्स आहे ना ते टेस्ट करा. आणि हो, त्यांच्या इथं स्नॅक सेंटर पण आहे, बाजूला हॉटेल पण आहे, त्यांच्या इथं पण जेवण मस्त भेटतं. त्यांचा पण आपण व्हिडिओ करणारच आहे. त्यांच्या इथलं पण फूड टेस्ट करा. फूड कसं वाटतंय कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. धन्यवाद.